येत्या 16 तारखेला. खरं तर नाना बऱ्याच वेळेला माईक वरती कमी बोलतात. शांतता अधिक संयम हा चेहरा तसाच आहे. इज इक्वल टू कार्यक्रम. 16 तारखेला जरूर कार्यक्रम होईल यातही मात्र शंका नाही. नानांना आजच आपण शुभेच्छा देऊ आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. या वयात आपण मॅच नंबर 11 कडे जियान आराध्य आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश फार्मा या ऐक्यात पुन्हा एकदा नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे ओमकारजी शेट्टे सरांना थँक्यू. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल आणि आपण आभार व्यक्त करूयात मलंगड क्रिकेटचे माजी अध्यक्ष ज्यांना मलंगडच्या क्रिकेटला योग्य दिशा दिली आणि राजकीय क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ते. कुणी पक्ष बदलला, कुणी झेंडा बदलला, कुणी निष्ठा विकली, पण जो माणूस सदैव आपल्या पक्षासोबत आणि मातोश्री आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावासोबत आपलं आयुष्य वेचत राहिला ते नाव म्हणजे सन्माननीय रामदासजी ढोणे साहेब. आणि येत्या राजकीय क्षेत्रात दादांचं पडलेलं पाऊल विजयाच्या गुलालाच्या दिशेनं जाईल. ह्याच खूप साऱ्या शुभेच्छा नाना आणि पुढील वाटचालीसाठी शिवमय भगव्या शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. जेव्हा मॅच मध्ये सामन्याची झाली आहे सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि इथे टिपला निहाल म्हात्रेना झेल. मी इथे विकेट गोलंदाजाला आणि फलंदाज होतात त्या ठिकाणी बाद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण ऑनलाईन देखील चेक करू शकतो. ऑनलाईन देऊ नाही, ऑनलाईन चेक करू. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो मलंगडचं क्रिकेट आणि 3 नावं मी ऑलवेज म्हणतो की ज्या नावांशिवाय ना मलंगडचं जुनं क्रिकेट. आता योगेश म्हात्रे आलेत, अनेक यंगस्टर्स आलेत, मात्र जर तुम्ही कल्याण किंवा या बेल्टमध्ये आलात ना तर मनीष कोलेकर, पालेगावचा पांड्या, वसारचा टायगर, रविदादा वायले, त्या सोबतीनं अडवलीचा विजय पवार आणि एक नाव म्हणजे सोमनाथ राणे. ऑलवेज लेजंड इज लेजंड आणि लेजंड नेव्हर डाय. आणि सोमनाथ दादा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत फुलोरे यांच्या या ठिकाणी उपस्थितीत आणि इथे अंपायर्सनं दिलं लेग बी फॉर विकेट. अंपायर्स काय झालं एक्झॅक्टली? लेग बी फॉर विकेट बाद दिलंय का? म्हणजे स्ट्रायकर एंडला विकेट जाईल. तेजस सेफ आहे म्हणजे. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात एक्झॅक्टली घडलं काय होतं. श्री नेटवर्कच्या ऑफिशियल या ठिकाणी आपल्या सोबतच हा ऍक्शन रिप्ले. राईट हम ओव्हर द विकेट आले. परफेक्ट प्लम, परफेक्ट प्लम. योग्य निर्णय अंपायरचा. तेजस माद्रेला टेन्शन आलं होतं. किस्मत देती है भाई साथ जब सितारे चमक रहे हो. आणि हे जर तारे तेजा गर्दिश मध्ये असते ना 100% विकेट गेली असती. स्टार चल रहा भाई का फिलहाल म्हणून म्हणालो ना मागच्या मॅच मध्ये मलंगडच्या क्रिकेटमध्ये ना येत्या काळामध्ये त्याच्या नावाने क्रिकेट ओळखलं जाईल. इतकं सामर्थ्य तेजस म्हात्रेच्या नावामध्ये. थोड्याच वेळाआधी रामदासजी ढोणे साहेबांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहिली. उद्या ही स्पर्धा ना फार प्रचंड चर्चेत आणि प्रकाश झोतात असेल. भास्कर दादा चिकनकर, आपल्या लाडक्या भास्कर दादाचा उद्या वाढदिवस आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये ट्रॉफी, मंडप, टीव्ही आपल्याला स्पॉन्सर्स केली आहे आणि उद्या दादाचा वाढदिवस अगदी थाटात साजरा केला जाईल. बॅकफुटला गेले, टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर कट करायचं होतं, नाही जमलं. त्या ठिकाणी फलंदाजाला डॉट बॉलची होती आहे. त्या ठिकाणी समाप्ती. इथे फटका मिडल ऑफ दी बॅट आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं एक खणखणीत षटकार. सुलतान ज्या बैलानं फक्त मुंबईच नाही मुंबई सोबत घाट देखील गाजवला.
भाल गावाची शान आई गावदेवी भाल प्रसन्न विक्रम शेठ म्हात्रे हे नाव ज्यावी लागताना मैदानावरती तयार होतो दबदबा आणि त्या दबदब्यासोबत होते दहशत कायम. ते नाव म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित बैल ज्यानं आपल्या वेगाच्या जोरावरती या भाल गावाचं आणि विक्रमदादा म्हात्रे या नावाचं पूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यास भाग पाडलं. असा भालकरांचा अभिमान आणि बैलगाडा क्षेत्रातील राजा म्हणजे सुलतान. इथे लॉंग ऑफ डाऊन दी बॉल टिपलाय जेल एक तुम्हारी तो एक हमारी. आधी तेजस म्हात्रेचा षटकार तर दुसऱ्या बॉल वरती भालचा वंडर बॉय निहाल म्हात्रेला मिळते विकेट फलंदाज बाद. मला आजही निहालचा एक बॉल ना फुलटॉस नेहमी आठवणीत येतो. कारकिर्दीतली पहिली बाईक खरं तर त्याच्या नावावरती झाली असती. वन साइड चिंचवलीचं मैदान थोडंसं टेन्शन देतो भावाला. एक बॉल 6ची गरज आणि निहाल म्हात्रेनं टाकलेला फुलटॉस आणि त्याच्यावरती आलेला षटकार. त्यानंतर स्वप्न अजूनही बाकी आहे, अजूनही बाकी आहे. येत्या काळामध्ये ते देखील पूर्ण होईल. खूप साऱ्या शुभेच्छा. मी वाट पाहतो निहाल त्या दिवसाची ज्या दिवशी भावाच्या पुढे बाइकर मैन हे नाव लागेल. और अपना प्रेडिक्शन कभी फेल नहीं होता. 2026 तक एक सपना डेफिनेटली पूरा होगा. 18ला 3 विकेट. सध्या भालसंघ खूप चांगला खेळतोय. यंगस्टर्स तयार होत आहेत. अजून एक चांगला बॉल गुडलँड स्पॉट वरनं टप्पा पडल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी काही गुड लक्स ते देखील कामाला येतात. टीमची टोटल धावफलकावरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्कोर 18 वरती. 18ला विकेट गेलेत. या ठिकाणी 3 इथे लागलाय. अगदी आपण पाहता हलकासा बॅटचा किनारा हो की नाही त्याची चर्चा सुरू होती. बॅटला लागल्यानंतर देखील बॉल थोडासा खाली बाउन्स झाला असं स्क्वेअरलेग अंपायरचं तिकडे मत. खूप सुंदर अंपायरिंग आज आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत आपण पाहताय जबरदस्त काम आपल्याला पाहायला मिळतं. तर मयूर म्हात्रे यांनी व्यासपीठावरती यायचं. मयूर ऑपरेटिंग साठी कारण नेक्स्ट मॅच त्याची मॅच आहे. नेक्स्ट मॅच खेळायचं त्याला. 19वा धावफलकावर विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत 3. 19 लॉस ऑफ 3. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला बॅटन पॅड मधनं काढलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार आणि हा येतोय या ठिकाणी चौकार. या चौकारानं स्कोर ना 2 षटकं संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. एक बॉल बाकी आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर कार्ड वरती लागलाय आतापर्यंत 23. 23ला 3 बाद. अप्रतिम आयोजन. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेलं भालगावचं हे क्रीडांगण. अजूनही या ग्राउंडला कोणतंही नामांकन आपण केलेलं नाहीये. जसं एक ग्राउंड कंप्लीट होईल येत्या पुढील वर्षात. आता एक गोष्ट आज एका टीम मध्ये जवळजवळ तुम्ही पाहताय 13 प्लेयर्स या ठिकाणी खेळतात. एक सोपं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एका टीम मध्ये प्लेयर्स खेळतात या ठिकाणी तब्बल 13 गुणिले 7 तब्बल 91 प्लेयर्स आणि 91 प्लेयर्सच्या पाठीमागे 7 पॅकर्स झाले 98. प्रत्येकानं अगदी गोष्ट छोटी आहे. विचार करा जमलं तर प्रत्येकानं जर फक्त विकी 1,000 रुपयाची अमाऊंट जरी जमा केली ना तर बनतील तब्बल टोटल अमाऊंट टॅली होईल 98,000. आणि 98,000 ज्यावेळी तुम्ही क्रिकेटर्स एकत्र जमा कराल ना त्यावेळी वडील जे पुढारी आहेत किंवा गावातील समाजकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांचं देखील ऑटोमॅटिक हात आपल्या खिशात जाईल. अनेक छोट्याशा तुमच्या पॉकेटमधून आलेले 1,000 मी तुम्हाला सांगतो 2-2.5 लाखापर्यंत जायला वेळ लागणार नाही. आणि भालगाव म्हटलं ना की असा इथे एकही नाही आहे की जो घरी बसून आई वडिलांच्या जीवावरती खातो. इथे प्रत्येक मुलगा मेहनत करतो. कोणी रिक्षा चालवतो, कोणी टेम्पो चालवतो, कोणी ओमनी, कोणी KDMC मध्ये जॉबला आहे, कोणी MIDC मध्ये जॉब करतात. प्रत्येकानं जर येत्या महिन्यामध्ये म्हणा किंवा नेक्स्ट इयर मध्ये म्हणा
आपल्या पॉकेटमधनं 1,000 रुपये जरी वर्गणी आपल्या क्रीडांगणासाठी जमा केली ना मित्रांनो, त्या 1,00,000 रुपयातून हे मैदान आरामात बनेल. आणि ते मैदान येत्या काळामध्ये तुमच्या भालगावासाठीच खरं तर हक्काचं उपलब्ध होईल. त्यामुळे आवडलं तर या गोष्टीचा विचार करा. आणि ज्या दिवशी नेक्स्ट इयर ही भालगाव प्रीमियर लीग पर्व 7 होईल आणि जर मी आज जे बोललो ते जर भाल गावातील क्रिकेटर्स ॲग्री होत आहेत तर माझ्याकडनं देखील एक छोटीशी मदत म्हणून 5,000 रुपये नेक्स्ट BPL ला या ग्राउंडसाठी मी देखील 100% देईल. कारण भाल म्हटलं ना की इथे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम केलं जातं. आणि जर तुम्हाला ही गोष्ट विके ना खूप छोटी आहे, 1,000 रुपये जमा करायला कोणालाच महाग नाही आहेत. बट ज्यावेळी त्याच हजार रुपयातून लाखो रुपयाचं फंडिंग जमा होईल ना, एक भव्य दिव्य क्रीडांगण भालगावाचं तयार होईल. आवडलं तर या गोष्टीचा एकदा तुम्ही सगळे क्रिकेटर्स विचार करा. कारण सध्या पैसा प्रत्येकाकडे देणाऱ्यांचे हात फार कमी आहेत. तर ज्यावेळी आपण स्वतः एखाद्या गोष्टीकडे युवा पिढी एक एक पाऊल टाकू ना, 100% भालगावचं मैदान आहे ना या ठाणे जिल्ह्यातील एक आकर्षक मैदानापैकी एक बनेल. पटलं तर नक्की विचार करा, नाहीतर इथेच सोडून द्या. टीमची टोटल धावफलकावरती एक नजर टाकूयात. षटकार चौकार त्यानंतर आला डॉट बॉल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 36. इथं फटका लाजवाब. वॉट अ शॉट. फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री तिकडे खूप दूर आहे आणि जिकडे दूर तिकडे भरपूर लांब पण मारलाय. हा आलाय BPL ब्रँडेड 6. आदरणीय पंडितजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 42 लॉस ऑफ 3. 42 ला 3. कारण आता मैदान जवळजवळ 80% पूर्ण झालंय, फक्त 20% बाकी आहे. इथे बॉल हवेत. कॅच झाली आहे ड्रॉप. आधी ज्यावेळी ग्राउंड बनवायला घेतलं त्यावेळी जर तुम्ही इकडे आला असता ना, कुणीच विचार नसता केला की इकडे ग्राउंड बनेल. 15-15, 16-16 फुटीची दगड होती मैदानाच्या जिकडे विकेट बनलेली आहे. मागे जो काळा पडदा तुम्ही पाहताय ना तिकडे जवळजवळ 30 फूट भराव करण्यात आलाय आणि तदनंतर उभं झालंय हे साम्राज्य. आणि तिकडे रंगतीये भालगाव प्रीमियर लीग. बॉल चालला डीप मध्ये थर्डमॅनच्या दिशेनं. आउटफील्ड तिकडे थोडीशी स्लो आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, सेकंड कंप्लीट झाली आहे, थर्डचा कॉल आणि रनआउटची संधी. नॉट आउट. 3 धावा धावफलकावरती झाले. त्या ठिकाणी पूर्ण 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. 47. 47 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला लागलेले पाहायला मिळतात. चांगली रंगली आतापर्यंत ही मॅच. पहिला डाव. त्यानंतर आय थिंक एक मॅच फक्त होऊ शकते. वेळ असेल तर तो सामना आपण कव्हर करू. होईल. 5:03 झालेत म्हणजे मॅच नक्की होईल. जवळजवळ आता पहिला डाव देखील संपत आलाय. तर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील मॅच नंबर 12 5 स्टार 11 वर्सेस परी आर्या 11. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित रेडी राहायचंय. 5 स्टार 11 वर्सेस परी आर्या 11. कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि 13वा जो सामना आहे BBC 11 वर्सेस केविन 5111. आपण कुठेही जाऊ नका. वेळ असेल तर आपण तो सामना देखील कव्हर करू. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप सुंदर फटका आणि धावा मिळतील. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेल्यानंतर गाजतंय इकडे किल्लांच्या दगडावर. अंदर फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. अरे घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. मुजरा मानाचा श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती राजाला बॅटची लागली आहे कडा. यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. फलंदाज बाद. 51ला 4 विकेट जातात. पहिल्या डावात बॅटिंग करताना टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. जियांशी अँड आराध्या 11.
मडवी यांच्याकडून दिला जाईल. ते श्यामदादा मडवी यांचं आगमन झालं. या दादा व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अजून एक षटकार आलाय मिड विकेटच्या बाहेर. भालगावचं क्रिकेट आता ना खूप मोठं झालं. प्रत्येक टीम मध्ये तुम्ही 3 ते 4 पिंच हिटर बॅट्समन पाहताय. 7 संघात प्रत्येक टीम मध्ये 2 ते 3 स्ट्रायकर्स बॉलर्स तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगला संघ तयार झाला तर येत्या काळामध्ये पुन्हा एकदा ती दहशत, तो दबदबा कायम व्हायला वेळ लागणार नाहीये. शॉट ऑफ द टुर्नामेंट, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि क्या बॅटिंग करतोय मैदानावरती अमोल मडवी. एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द BPL सीझन 6. तिसरा येईल का? आता लागली या बॅटची कडा, फलंदाज होतील या ठिकाणी बाद. अजून एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. धावा झाले 63 आणि मैदानावरती दाखल होतोय आखिरकार जिसका था इंतजार, ले ओ घडी आ गई. मोनू म्हात्रे, एकेकाळचा भालगावचा फेसबुक किंग, बॅटिंग साठी आलाय. FB स्टार मोनू म्हात्रे. अलिबागच्या पंकज जाधवची आठवण होते जसं मोनू मैदानावरती जातो. मोनूचे जुने फोटोज पाहिले ना फेसबुकवरचे आणि आताच त्याचा फिटनेस पाहिला तर प्रश्न हा पडेल, हा मोनू आहे की सोनू. शेवटचा अंतिम बॉल मैदानावरती आता बाकी आहे. 63 लॉस ऑफ 5. 63 ला 5 बाद. सध्या की जास्त फोटो जर भालगावात चर्चा झाली ना तर मात्र जगदीशच्या फोटोची चर्चा होते ऑलवेज. ऑन साइडला बॉल डीप मध्ये चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिल्या टप्प्यावरती उचललाय बॉल आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. थर्डचा कॉल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी होत आहेत बाद. धावा झाल्यात धावफलक्यावरती 2 ने पुढे 65, 65 आणि 66 धावा. आणि इम्पॅक्ट प्लेअर मोनूच्या जागेवरती प्रतीक. ओके चला आता मोनूला आराम दिला जाईल, त्याच्या जागेवरती प्रतीक येतील ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. चला तेजस प्लीज रिक्वेस्ट आहे, एक मॅच अजून बाकी आहे, लगेच जा मैदानावरती, पटकन जा थोडस. 4, 8, 10, हा चला आतमध्ये क्या 11. ओके चला फिल्ड बॅटिंग टीम चेस करायचे तुम्हाला 66च आणि मैदानावरती या ठिकाणी तुम्हाला त्वरित पाठवायचे. नेक्स्ट मॅच देखील अतिशय महत्वाची आहे, होणाऱ्या पुढचा सामना, त्याच्यामुळे आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. पुढील मॅच आहे 5 स्टार 11 वर्सेस परी आर्या 11 आणि या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आपण कॉइन स्पिन करूयात विकी, दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. या व्यासपीठावरती बी फास्ट टॉस केला जाईल. 5 स्टार 11 वर्सेस परी आर्या 11. प्रश्न मला हा पडलाय ऑल ओव्हर मॅच मध्ये की आकाश मात्रेला गोलंदाजी का दिली गेली नाही. कल्पेश मात्रेला गोलंदाजी का दिली गेली नाही याचा प्रश्न जरूर पडला. ज्यानं 9 रन आज डिफेंड केले, खूप चांगली गोलंदाजी जो करत होता आणि कॅप्टनने घेतलेले काहीतरी वेगळे निर्णय थोडेसे महागडे पडले. समीरच्या अगेन्स्ट रन्स आल्या, जयच्या अगेन्स्ट रन्स आले, निहारच्या वर्षस आले 14. एकही गोलंदाज असा नाहीये ज्यानं सिंगल डिजिट मध्ये खर्च केलेत. 4 ओव्हरमध्ये झालेत 65 आणि 66चं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. निहाल आणि त्याच्या सोबतीनं अपकमिंग यंग टॅलेंट मैदानावरती येते सुमित फलंदाजीसाठी. चला टॉसला ना पटकन. होईल ना थोडं ऍडजस्ट. आता कोणाची करायची तितकं सांग फक्त. टीम BBC 11 आणि केविन 11 अशी मॅच आपण कव्हर करतोय. चला टीम BBC आपण या आणि केविन आपण या. केविनचे कॅप्टन उपस्थित आहेत, केविनची पूर्ण टीम आहे. चला ओके या आपण टॉस करूयात. BBC टीम BBC सोमनाथ राणे तुम्हाला आमंत्रित करतोय, सर्वांनी या पटापट. BBC पूर्ण टीम सगळ्यांनी या लवकर, कारण मॅच आपल्याला पुढील कव्हर करायची आहे. उद्या आपल्याकडे वेळ जास्त नाहीये.
पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहताय धावफलकावरती या ठिकाणी रन्स सुरू झालेत. चला टॉस करूयात आपण नेक्स्ट मॅचचा. इथे बॉल हवे त्या लॉंग ऑफला तेजस चूक होणार नाहीये. टीपला गेलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद होतात सुमित आणि धक्का लागलाय मैदानावरती पहिला श्री गणेश फार्मा टीमला. थँक्यू डीजे. वसारचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांचं अनिकेत फुलोरे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. तरी आपण अनिकेतचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. अनिकेत व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. कालच भालगावाचा एक अतिशय जल्लोष असा वातावरण आपण पाहिलं. भालगावातील उद्योग क्षेत्रातील त्या सोबतीनं कन्स्ट्रक्शन लाईन मधील आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय विक्रमदादा म्हात्रे. नगरसेवक निवडणुकीचा काल अपक्ष फॉर्म त्यांच्या माध्यमातून भरण्यात आला. निवडणुकीच्या काळात हात जोडणारे तुम्हाला खूप भेटतील, पण संकटांच्या काळात मदतीचा हात देणारा खरा लोकप्रिय प्रतिनिधी म्हणजे विक्रमदादा म्हात्रे. राजकारण निवडणुकीपुरतं नको तर जनसेवेपुरती हवं म्हणजे विक्रमदादा म्हात्रे. ज्याचं राजकारण समाजकारणाशी जोडलेलं असतं ते नाव म्हणजे आदरणीय विक्रमशेठ म्हात्रे. आणि ज्यांना लोकांची दुःख सत्तेपेक्षा मोठी वाटतात ते नाव म्हणजे विक्रमदादा म्हात्रे. तर या नावाच्या पाठीशी देखील भालकर प्रचंड प्रेम, पाठिंबा आणि विश्वास ठेवायला विसरू नका. विक्रमदादा म्हात्रे या नावावरती खूप साऱ्या शुभेच्छा विक्रमदादा म्हात्रे आणि मित्र परिवाराला. इथे हलकसं अपील जरूर झालं. धावफलकावरती ऍड केली जाईल या ठिकाणी एक सिंगल. नेक्स्ट मॅच नाणेफेकी जिंकून परी आणि टीम आर्या त्यांनी घेतली आहे बॅटिंग. परी आर्या 11 त्यांनी फलंदाजी घेतली आहे टॉस जिंकून. तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. नाही लगातार नका खेळू, आपण थोडंसं मागे पुढे ऍडजस्ट करू, नंतर ऍडजस्ट करू. तू टेन्शन नको ना घेऊ बाबा. फक्त सकाळी वेळेवरती या. आज किती सेलिब्रेट करा, फक्त उद्या वेळेवर या. 65 is the total, 66 is the target. षटक संपले मैदानावरती पहिला आणि धावा झाले 10. इथं फटका लाजवाब ओव्हर द बॉलर हेड काढलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 पहिल्या टप्प्यावरती बॉल फरार आणि हा येतोय निहाल म्हात्रेचा चौकार. थँक्यू डीजे. अगदी बरोबर. छोटस असं गाव वाकळण, त्यातून आज आलं नाव केतन वामन म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा मिस्टर बायकर मॅन. रनआउटची संधी, कॅरी नाही झाला बॉल. आता झाला ओव्हर थ्रो, मेल एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा झालेत 15. मागच्या 2 बॉलमध्ये 5 आलेत. पहिल्या षटकात होते 10 धावा. 66चं रनचेस आहे. समीकरण अजूनही मैदानावरती उरलंय. येणारे 16 बॉल आणि 50 धावेची गरज आहे. आणि 5 षटकार जर मारले कोणत्याही फलंदाजांनी तर 9,550 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल श्यामदादा मडवी यांच्याकडून. श्यामदादाचं प्राइस पण खतरनाक आहे. मारायचंय तर त्याच्यामध्ये हिंमत पण पाहिजे आणि लावायला पण हिंमत पाहिजे. 9,950 आहे. 9,550
कुठल्याही फलंदाजांनी मारले तरी दिले जातील. 5 बॉल 5 षटकार. निहाल म्हात्रेकडे ती कुवत आहे. सध्या मात्र त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट स्लो आहे. रनचेस मोठं आहे. तेजस म्हात्रे त्याच्या समोर आहे. हा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला बॉल. वॉट अ फिल्डिंग यार, लाजवाब. छोट्या छोट्या ज्या मूर्ती आहेत ना, मोठी मोठी कीर्ती करताना भालगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल सध्या धावफलकावरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळतीये 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. 17ला 1 बाद. सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. स्लो वन कमी गतीने टाकलाय. फसवलाय. लॉंग ऑन चाललाय बॉल वरती पुढे की मी घेतोय. कॅच झाली ड्रॉप पण प्रयत्न नक्की खूप सुंदर होत आणि झेल सुटल्यानंतर मिळाले धावा या ठिकाणी 2. चांगली गोलंदाजी होती तेजसकडनं, कारण रन रेट आता आपण पाहिलं ना खूप लांब चाललाय. 66 धावा करायच्या आहेत आणि अजूनही धावफलकावरती रन जर आपण पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळतात त्या आहेत 19. जवळजवळ अजून 47 करायच्यात. बॉल बाकी आहेत 13. इथे फटका चांगला. हा मॅचला कलाटणी देणारा फटका आहे. MSD स्टाईल उडवलाय. खोला टाकला होता, खोदून काढलाय. सेट डाऊन द ग्राउंड. सी गोज कडक 6. थँक्यू डीजे. चला फास्ट खेळा तेजस, फास्ट खेळा थोडस. 12 बॉल आता येणारे बाकी आहेत. मॅच ऑन आहे. मार्क झालेला षटकार. समीकरण बदललंय. 12 बॉल 41 ची गरज आणि जोपर्यंत निहाल म्हात्रे मैदानावरती उभा आहे त्याच्या बॅटला देखील इतकं सांगावं लागेल. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. जो झुंजणार तो जिंकणार, जो लढणार तो मैदान गाजवणार. निहाल म्हात्रे विजयाचा झेंडा फडकवणार की त्याची विकेट घेऊन तेजस म्हात्रे आणि टीम सेलिब्रेट करेल विजयाचा आनंद. श्रेयांशी आराध्या 11 की टीम श्री गणेश फार्मा हु विल वन द मॅच. 12 बॉल 41. बॉल तयार. पहिला टाकलाय तो पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड तिकडे खूप फास्ट आहे आणि ट्रॅव्हल झालाय बॉल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. मॅच उद्याची जी आहे पहिली BBC 11 वर्सेस केविन 5111. 8:25 शार्प टॉस केला जाईल. 8:30 ला मॅच सुरू. अजून एक सुंदर फटका. चौकार मिळेल का चेस फलंदाजासाठी. वेल स्टॉप खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हे भालचे खेळाडू आहेत. अडथळ्यांसमोर कुठे घाबरणार आहेत. पाय ठेवू तिथे दगडाची माती करू, अगदी अशी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. ऍड झाले धावा 2 आणि समीकरण मैदानावरती 10 बॉल 35 ची गरज. निहाल म्हात्रेची झुंज सुरू आहे. इथे बॉल चांगला, खूप चांगला बॉल. आता थोडस गोलंदाजाचं पारड भारी आहे. 3 बॉलचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. विश्वा राणे बॉलिंग ट्रॅक वरती या 7 धावा खर्च झालेत. पण अगदी 12 बॉल 41 डिफेंड करताना 20.50 चा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे इकॉनॉमीसाठी सेट आहे. त्यामुळे जरी 10-12 रन्स खर्च झाल्या हे चांगलं षटक म्हणता येईल विश्वा राणेचं. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. 32 लॉस ऑफ 1. 32 ला 1 बाद. अजूनही बाकी आहे प्रवास. 34 धावेचा बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग बॉल हवा त्या कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल सुटलाय. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 8 बॉल आणि धावा करायच्या 32. काय बॉलिंग केली आज प्रदीप म्हात्रेनं, लाजवाब. फक्त खर्च केला धावा 7. एका मॅच मध्ये 10. कडक बॉलिंग भावा. दोन्ही मिळून 17. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे बिंदील 4 आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पुनरागमन काहीसं होत असताना 38 धावा फलकावरती झालेत. बॉल शिल्लक 7. रन बाकी आहेत मैदानावरती 28.
आणि 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये हे समीकरण आहे ना तुम्हाला कदाचित 6 बॉल 16-17 पाहायला मिळालं असतं जर तुम्ही कल्पेश म्हात्रेच्या हातामध्ये गोलंदाजी दिली असती तर. त्याचा वापर का केला गेला नाही हा प्रश्न अजूनही पडतोय, सातत्यानं पडत राहील प्रत्येक टीमला, कॅप्टनला, की कल्पेश दादांना स्वतः गोलंदाजी केली नाही. का होतं मैदानावरती आता ते टीमच जाणेल. क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टी खूप मोठ्या आहेत. निहालने लगातार 2 षटकार मारले तर श्यामदादा मडवी यांच्याकडनं 555. 6 बॉल 26 धावा. इथे 2 मारून चालणार नाहीये, कमीत कमी 4 मारावे लागतील आणि 4 मारले तर 1000 श्यामदादा मडवी यांच्याकडून. लेफ्ट आर्म बॉलर आलाय, पहिलाच बॉल आणि फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय आणि जितेंद्र म्हात्रेला मिळते विकेट. OUT आउट. थँक यू डीजे, थँक यू डीजे. होता आज एक मोठी शर्यत झाली. बिंजोडचा बेताज बादशाह रणवीर राहुलबाई पाटील आडिवलीकरांचा आणि महाराष्ट्राचा लाडका मथुर त्याच्या सोबती नव्हता. कैलासवासी मोहन शेठ राऊत यांचं शंभू आणि विरुद्ध गाडी होती भुंगा. खूप चांगली झाली आज शर्यत भुंगा आणि मथुर मध्ये. प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, 1000 रुपयाचा फलंदाजी करणाऱ्या संदेशच्या प्रत्येक षटकाराला कुणाकडून अंकित दादा म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी षटकाराला संदेशसाठी 1000. आता फक्त औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. खूप चांगली शर्यत झाली आज. भुंगा आणि त्याच्या सोबतीला होता सिकंदर आणि सम्राट. आज अशा लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि कल्पेश दादा चला जा थोडस पटकन, पुढची मॅच पण आपल्याला कव्हर करायची आहे. कल्पेश दादानी जरी चौकार मारला ना तरी 1000 रुपयाचा पारितोषिक. इंजमा मुलक, हा इंजमा नाही हा बॉम्ब आहे आणि चालला तर सगळ्यांना फोडतो. हे पहिला मॅच मध्ये कल्पेश म्हात्रेनं करून दाखवलं. 6 बॉल 9 रन डिफेंड करताना. 35ची पार्टी आहे सगळ्यांची. ओ क्या बात आहे. कल्पेश दादा प्लेस केला तरी 6 मारून दाखव ना. 2 बॉल अजून बाकी आहेत. कल्पेश दादा बॉल असा फोडशील ना एकदाच, एकामध्येच काम झाला पाहिजे. आपली एक फाईट, वातावरण डायरेक्ट टाइट. बॉल तयार. अशोकजी म्हात्रे जरा या लवकर, तुम्हाला प्रमोद दादा कॉल करतोय. अशोक म्हात्रे या लवकर. 5 स्टारची पूर्ण टीम पटकन या. चला तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, तुम्हाला चेस करायचा वेळ होईल. मॅच आरामात 5:30 झालेत. आणि हा बॉल जर डॉट आला ना तर भालगाव प्रीमियर लीग पर्व 6 पहिलं मेडन षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि जे प्लेयर्स आले नाही त्यांना पुढील वर्षी संधी मिळणार नाही याची काळजी घ्या. हा वाईट बॉल आहे, हा वाईट बॉल आहे. अंपायर चल जाता ना इतने में, भाल प्रीमियर लीग तो थी. अंपायरचा जॉब खूप कठीण असतो, प्रामाणिक, त्यांना प्रत्येक बॉल सोबत लॉयल राहावं लागतं. आज अंबवणे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांना साथ देतात बल्लाणीवरून एक युवा अंपास, नाव थोड्याच वेळात मेन्शन आम्ही करू. टप्पा पडला, हा देखील चाललाय. फक्त व्हाईट बॉलची एक एक्स्ट्रा लिहि. चला जा फिल्डिंग टीम लगेचच मैदानाच्या आत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय प्रथम, ज्यानं बनवल्या 31 धावा तो प्रथम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रथमला आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार.
प्रथमला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक निहाल. बरं झालं पण हे टीम तुम्ही हारलेत, कारण आता लीग बॅलन्स, कोणती टीम क्वालिफाय नाहीये. 2-2 मॅचेस जिंकून 3 टीम आता